हे तुळशी माय, सांग पंढरपुरातल्या मालकाला संदेश, या बाईच्या घरी पुढच्या वारीला आल्या लेकरू रडावं. आले 15व्या वर्षी भानुदास महाराज आले आले. राजे होय महाराज नाहीत करू शकत. एका महाराजांकडे ज्ञानसूर्य गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गेलते. नाव ऐकून असाल तुम्ही रंगनाथ गुरुजींचं नाव. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर विटेवरचा देव जर कोणी कळून दिला असेल तर तो रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी कळून दिलाय. मूर्तिमंत ज्ञानोबराय रंगनाथ गुरुजी परभणीकर, मूर्तिमंत तुकोबराय रंगनाथ गुरुजी परभणीकर, मूर्तिमंत नाथ बाबा रंगनाथ गुरुजी परभणीकर. काय प्रचंड व्यासंग होता भक्तीचा. आनंद आश्रमात तिकडं काशीला गेले. तिथे एका शास्त्रींची भेट झाली. ते काही शास्त्री साधे नव्हते. त्या शास्त्रीचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती. ब्रह्मकन्या सरस्वती. सरस्वती काय विद्वत्ता असेल त्या शास्त्रींची. त्या शास्त्रीचं नाव होतं राजराजेश्वर शास्त्री. आणि गुरुजींची भेट झाल्याच्या नंतर संवाद सांगतोय. ते गुरुजीला म्हणले तुम्ही एवढे ज्ञानी आहात, काय तुमची ती माळ. गुरुजीची माळ ठोकर होती आणि बेंबीच्या खाली असायची. हो, काहीला माळ बारीक घाला वाटतील, पाकिट मोठं आवडत. किती यम हानी ना आम्हाला आहे का नाही. हो, बायका गळ्यात पोतरी ठोकर घालतात, इतकी बारीक माळ. रुतती का तुला? पाकिट कसं रुतत नाही? मग नका मोठी घालू. पण जेवायला बसल्यावर, एखाद्या पूजेला बसल्यावर निदान लोकायला कळावा हा वारकरी. हो, आणि माळीची लाज कशाला? ह्या माळीमुळंच आपलं अस्तित्व आहे. महाराज ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्यानं आपल्याला वरची रूम साफ करून दिली, फक्त माळीमुळंच दिली ना. क्या बात. माळ गळ्यात नसती तर त्या घरी येऊ दिलं असतं का आपल्या आम्हाला? नाही. म्हणून माळीसाठी आपण लाजायचंच नाही. माळ गळ्यात असली पाहिजे. काही काही बायकायला कुंख लावायचा लयच कटाळा. दागिने भरपूर घातले आणि एखाद्या संक्रांतीला मंदिरात तिला कोणीच वाण नाही दिलं. उलट्या द्वारकाबाई म्हणल्या चतुरा कवा गेले मालक. ती म्हणली बाई जित्तेच येत ना मी वाण द्यायला आले, मग कुंकू काऊन नाही लावलं? कुंकवा नाही ठाव मने मी आहे वा, मने मी आहे वा, मने मी आहे वा. कुंकवा नाही ठाव मने आहे वा, मने आहे वा, मने आहे वा. महाराज कुंखवा नाही ठाव म्हणे मी आहे. कपाळाला कुंकू लावित नाही, तिला सौभाग्यवती कसं म्हणता येईल? नाही, कुंकू लागेल महाराज. आपल्या गळ्यात माळ असावी. गुरुजींची मोठी माळ, मुद्रा लावलेल्या. काय ते गुरुजीचं वैभव. महाराज गुरुजींचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर श्रुती आरती करत होती. श्रुती काय तेज असेल त्या शरीरामध्ये, काय नाविन्य असेल त्या पिंडामध्ये. आणि महाराज राजराजेश्वर शास्त्री वेदाध्ययनामध्ये, शास्त्राध्ययनामध्ये, पुराणाध्ययनामध्ये अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती. पण त्यांनी विचार केला आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं गुरुजींकडे ज्ञान आहे. गुरुजी असं साधका राहतात. पंढरीतले वारकरी दिसायला साधे, पण ते अधिकारी मोक्षाचे. हे बाकीकडे दिसायला लय आबरे गबरे. पपेची माय भेन, पपेची माय कळती ना त्याची बायको. वारकऱ्याचा दर्जा मोठा असतो महाराज, खूप मोठा दर्जा. तुम्हाला एक सांगू का, या देशाचे पंतप्रधान सुद्धा वारकऱ्याच्या पाया पडतात. क्या बात. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू कुरेकर बाबांकडं गळ्यात सोनं आहे का? त्यांच्या त्यांना अंगठ्या आहेत का? त्यांना ब्रासलेट आहेत का?
त्यांना लॉकेट आहेत का? नाही. फक्त कपाळाला गोपीचंद आणि गळ्यामध्ये तुळशीची कंठी आणि जिभेवर ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाम. म्हणून या देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या पायावर वागतात. ही वारकऱ्याची ताकद आहे. इतका मोठा दर्जा आहे वारकऱ्याचा, इतका मोठा दर्जा आहे. चला पुढे. तुम्ही का साधं राहता? गुरुजींनी सांगितलं काय नाही, बरं आहे आपलं असंच. आणि म्हणे तुम्ही पायी पायी पंढरपूरला पताका घेऊन जाता. काशीतले शास्त्री विचारायलेत, काशीतले. त्यानं पाण्यापेक्षा जास्त तूपच खाल्लं, आशे शास्त्री. आणि गुरुजींना म्हणाले तुम्ही पताका घेऊन पायी पायी पंढरपूरला? गुरुजी म्हणले हो, कारण ही पताका आम्हाला काशीतल्या मालकांनी दिली. पताका कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ही अनादी कालापासून संप्रदाय स्थापन संस्थापक अध्यक्ष, वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष काशीतले विश्वनाथ आहेत, भगवान देवादी देव शिवशंकर आहेत. ओम नमो शिवादी कावडी वैष्णवानी याचे चरणारे नवंदुरे. ओम नमो शिवादी कावडी ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी. महाराजा संप्रदायाचे स्थापन करते ते आहेत आणि त्यांची पताका घेऊन जातो. तव शास्त्रीला उलगडलं पताका किती मोठी आहे. तिथल्या त्या काशीतल्या शास्त्रींनी त्यांना विचारलं, पर तुम्ही फारच साधे राहता उभा. ते म्हणले आमचं राहणं साधे, बाकीचं काही ना काही विचारू. मी लहानपणी रविवारी एका माणसाची बैलगाडी हाणायला बाजाराला जात होतो. त्यांच्याकडे मिरच्या जास्त असायच्या हिरव्या, आणि मग त्यांच्याकडं 10-5 पोते शिल्लक निघले की मला ते रोजानं न्यायचे. 9 रुपये रोज होता. बैलगाडी हाणायचा नाद होता, छंद. म्हणून तर शेती लय जोमात करतो. इतका रगिलो आणि बोलतो. एक जण म्हणला बाळू महाराजाच कीर्तन घ्यायचंच नाही. अरे जाय म्हणलं सुंबळ्या, तुला 30 गाव पठ्याल 36 गाव, तू तिकडचा भाग तूच घेतो याकडं. मै मला काळी माय आहे, ती जगवीन मला. तू कोण? तू ह्याच बायकोचे ठुलेले दागिने वापस आण. तू मग काय भलं करणार आहेस? बैलगाडी घेऊन गेलोत. 6 बैलगाड्या होत्या. त्यांना गुळ घ्यायची इच्छा झाली. मोठा माणूस होता, पैशावाला, पण साधा पांढरा फेटा, बिना इस्त्रीचं शर्ट आणि असली धोतर नव्हती ना. मग ते मांजर पाटाची, ती धुवून धुवून पांढरी व्हायची. सुरुवातीला गव्हाळ रंगाची असायची अशी धोतर. साधा माणूस. आणि मला शाळेचा ड्रेस होता, जनार्दन विद्यालय 4 ठाणा. हो, एकाच शाळेत होतो आम्ही 2 जण. लाल पॅन्ट पांढरं शर्ट नेमकंच घेतलेलं होतं. आणि ते पण 14 रुपये मीटरची पॅन्ट. ती का लय भारीची थोडीच होती, तिथंच गाड्यावर घेतलेली. हो, गाड्यावरच्या दुकानाला काय काय हसत आहेत, पण गाड्यावरच्या दुकानानंच गरिबाईचं भलं केलंय. शोरूम मधले कपडे सगळ्याला कसे भेटते? गोर गरिबाचे अंग झाकले ते गाड्यावरच्याच कपड्यानं. नवं होतं पॅन्ट शर्ट, बारीकसा दिसायला. इतकी ढेरी नव्हती तो मोठी. मला म्हणले बाळू आपल्याला गुळ घ्यायचा. म्हणलं चला अण्णा. गेलोत. काय क्विंटल गुळ आहे? तर ते दुकानदार म्हणलं खान घरी जा. एवढा एवढा खान घरी जा. ते म्हणले नाही हो, मला घ्यायचा आहे 20 क्विंटल गुळ घ्यायचा. माझ्याकडे 5-6 गाड्या आहेत, त्याच्यात जातो गुळ घरी. बरं हो, वा पुढं. मी म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले, त्याला गुळ घ्यायचा म्हणलं. ते म्हणलं इतका इतका खान घरी जा.
वारकरी दिसायला जरी साधे असले ना, तर वारकऱ्याचा दर्जा किती मोठा आहे ते पुढे कळलं. ऐका, मी म्हणलं अण्णा मी एकदा बोलू का? अरे जाऊ दे म्हणले, मला नाकारलं ते, तुला काय बोलत, जाऊ दे. मी गेलो आणि म्हणलं दुकानदार काय रे भया? ते मला भया म्हणलं. आणि जे विचारायला गेलतं का, जे विचारायला गेलतं का त्याचा मी नौकर. मला 9 रुपये रोज, सकाळपासून तर संध्याकाळी 10 वाजता बैलगाडी शेलून घरी यायची. तो हरक मग पिना पारडा 9 रुपये. बोंदऱ्याला चिटकलेला गुळ खाल्ला. वापस येताना ढेकूळ फोडायची ताकद असती वय, ढेप फोडायची. काळ होता विचित्र. काय रे भया? म्हणलं काय नाही, गुळ घ्यायचा आहे 25-30 क्विंटल. बर 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 कस काय? म्हणलं काय नाही, आमच्याकडे कार्यक्रम काय नाही, पण घेऊन ठेवायचा, भाव वाढ्या विकायचा. बरं कधीपासून करतोस? काही नाही म्हणलं, आमचे बाबा करतेत. बाबा आमचे 90लाच गेले, पण कुठं त्याला सांगू. आता ज्यानं 9 रुपये रोजदारी दिली ते आपल्या दिवसभराचा बाबाचे ना, आपला मालक आहे पोटाचा तो, त्याला तरी वाईट कसं म्हणायचं. बर 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 काय क्विंटल? एवढ्या एवढ्या क्विंटल. सगळा जर घेतला तर ह्या भावानं बैलगाडीत भरून देताल का? हो येतो म्हणलं इसार घेऊन. लहान भाव ठरला हो. काय भाव एवढ्या? बैलगाडीत टाकून द्यायची बोली का? म्हणलं हो बैलगाडी पॅक करून द्यायची बोली. इसार द्या ना. इसार कशाला म्हणले, सगळेच पैसे मोजन पैसेच घे. हे अण्णा सोबत असल्याच्यानं तुम्हाला एकदा सांगितलं ना तुम्हाला गुळ द्यायचा नाही. मी म्हणलं चंडाळा हेच मालक आहेत. आणि आमच्या अण्णान पटका काढ्याबरोबर बंडल काढो. दुकानदार पायाचं बोट नव्हतं तोंडात घालीत, हाताचं नाही. दुकानदार गुळाचा दुकानदार, अंगुठा चोखू लागला, पायाचा अंगठा दिसायला मळकट मठारून पटक्यातून बंद काढले. काही काहीचं असंच असतंय. आणि काही काहीचं वरून झकपकन घरात 12 तिळू फिरायला. इतकी कडक टोपी घालतो की ऊस तोडता येईल, आणि पप्याची माय 7 भाईच्या मिरच्या खुरपायला. आणि कपडे तर इतके ताईट, आणि घरात 12 तिळू फिरतो. आणि काहीच धोत्राला गाठीन बँकेत कोटी. काही माणसं दिसायला मळकट, पण मॅनेजर खुर्ची ढकली तर त्याला इतके पैसे त्याचे बँकेत राहणे. त्याच्यावर काय नसते, वरच्या रूपावून जाचच नाही तुम्ही. गाढवाचे पिले दिसायला लय खास दिसतेत, पण जवळ गेल्या उलट्याला आता आणते. उलट्याला आता उलट्या. गाईचे वासर कुरवाळानं शरीर शुद्ध होते. असं असतं काही काहीच. महाराज त्या शास्त्रींना वाटलं गुरुजी काय 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 परिस्थिती. गुरुजी मग कळाले. गुरुजींनी सांगितलं आम्ही वारकरी आहेत, एक बोलू का शास्त्रीजी? तुमच्याकडे हा जो नौकरी गेल्या 5-6 दिवसापासून आमची सेवा करतोय, हा तुमच्याकडे कधीपासून आहे? ते म्हणले मला कळायच्या अगोदरपासून आमच्या इथं काम करतोय. आता ते मथारं झालंय, आमच्या वडिलांनी ठेवलेले त्याला कामाला, अजून आमच्याच इथं काम करते. मग इतक्या दिवसापासून तुमच्यासारख्या शास्त्रीची इथं काम करते, मग याचे कपडे कस काय फाटके? ते शास्त्री म्हणले ते फुटक्या नशिबाचं आहे. आम्ही दिलेला पगार त्याला पुरतच नाही. माझ्या गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींनी एका निष्ठावंत महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी काशीतल्या शास्त्रीला सांगितलं, तुमचा कंठ शेकण्यासाठी जर सरस्वती येत असेल तर तुम्हाला याचं प्रारब्ध बदलता येत नाही का? तुम्हाला याला श्रीमंत करता येत नाही का? ते म्हणले ते नाही आम्हाला करता येत. मग आमची ताकद आहे का? आमच्या गळ्यातली माळ मोठी असेल, आमच्या खांद्यावर पताका असेल, आम्हाला जिथं मुक्काम पडा तिथं एखाद्या वारजीच्या दारात तुळशी वृंदावने तिला आम्ही मधुकरी 1 भाकरी मागू आणि मंदिरात आणून खाऊ. आम्ही साधी माणसं आहेत. आम्ही भोपळ्यात नदीचं पाणी आणून पिणारी माणसं आहेत. आम्ही लोणचाच्या फोडीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्ही हिरव्या मिरचीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्ही कोरड्या चटणीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्हाला 4 दिवसाची वाळलेली बाजरीची भाकरी जरी मधुकरीत दिली तरी आम्ही ती अमृत म्हणून खाणारी माणसं आहेत. आम्ही इतकी साधी आहेत, पण आमचा अधिकार आहे का ना? भानुदास महाराज वारीला जात असताना काय असेल खाला?
आणि त्या भानुदास महाराजांनी तुळशीकडे बघून त्या बाईला सांगितलं, बाई पुढच्या वारीला आल्यावर तुझ्या इथं लेकरू रडल. महाराज 15व्या वारीला गेले आणि बाईनं येशीपासून फुलं टाकले, बाईच्या नवऱ्यानं येशीपासून फुलं. भानुदास महाराजांचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, रडू लागली. महाराजांनी सांगितलं, काय झालं? नातू पायावर टाकला. तुम्ही दिलेल्या शब्दामुळं आमच्या घरात पाळणा हल्ला. श्रुती नावाची पत्रकार, जगातली पहिली पत्रकार. आपल्याला मगाशी एक पत्रकार बांधव भेटले, वरी आलते सोय करण्यासाठी. हो, इथलेच होते ते. तर या जगातला विठ्ठलराजे पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार आहे. या श्रुती नावाच्या पत्रकाराने ब्रह्मदेवाला प्रश्न केला, काशीतल्या मालकांना प्रश्न केला आणि पंढरीतल्या मालकाला प्रश्न केला. या घरी गेल्या 14 वर्षापासून बाळ नव्हतं, होणार होतं का? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नाही, काशीतल्या मालकानं सांगितलं नाही. आणि ज्यानं जन्म घातलाय त्याला बायडाटा तर सगळाच पाठ. 7 जन्मापर्यंत नव्हतं म्हणले. गाईचा जन्म भेटला तरी वासरू होणार नव्हतं, शेळीचा जन्म भेटला तरी पिलू होणार नव्हतं, म्हैशीचा जन्म भेटला तरी लेकरू होणार नव्हतं. पुरुषाचा तर सोडून द्या म्हणले, 7 जन्मापर्यंत. कोण कोणाला सांगायलंय? या महाराष्ट्रातला वारकरी एका प्रचंड शास्त्र पुराण वेद अध्ययन करणाऱ्याला सांगतोय, हा आमचा पुरुषार्थ आहे. आमच्यातल्या एका वारकऱ्याने देवाचा निर्णय मोडला, काशीतल्या मालकाचा निर्णय मोडला आणि सत्य लोकाच्या मालकाचा निर्णय मोडला आणि त्या घरचा पाळणा हलीला. पण श्रुती नावाची पत्रकार फार हुशार, प्रचंड हुशार, प्रचंड. त्या श्रुतीनं प्रश्न केला, मग पंढरपुरातला मालक यांना मुलगा देऊ शकत नाही, काशीतला मालक यांना मुलगा देऊ शकत नाही, सत्यलोकाचा मालक मुलगा देऊ शकत नाही, तुम्ही कसं काय दिला? महाराजानं सांगितलं, आतापर्यंत केलेल्या निखळ वारीचं पुण्य, त्या पुण्यानं हौद भरला आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य काढलं आणि ह्या बाईसाठी सांडलं. सांगा पुरावा. दिल चाले वाचा जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता. दिली चाले वाचा जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता. दिली चाली वाचा म्हणजे तोंडानं जे बोलले, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. पण दिलेला शब्द खरा करण्यासाठी शय मागिल्या तपाचा वारीचं पुण्य होतं. विठ्ठल महाराज ते पुण्य खर्च केलं मुठभर आणि त्या घरी लेकरू रडायला पात्र ठरिलं. हा वारकऱ्याची ताकद आहे. मग गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी लघुशंकेला चालले होते. पायात बूट घातलेला होता, बांधीव बूट होता गुरुजीचा, जुन्या काळातला बांधलेला बूट होता. म्हणजे एक चर्माचा व्यवसाय करणारा व्यक्ती बुट बांधित होते. आपल्या परिसरात प्रचंड बूट बांधायची व्याप्ती होती मराठवाड्यात. आणि ते खाट खाट वाजणारा बूट घालून गुरुजी लघुशंकेला चाललेत आणि बूट पाहत असताना राजराजेश्वर शास्त्रीनं लोटांगण घातलं. महाराज ज्या शास्त्रीचा कंठ शेकाल सरस्वती येत होती, सरस्वती, त्या शास्त्रीनं गुरुजीच्या पाया बूट असताना लोटांगण घातलं. गुरुजी काय दर्जा आहे वारकऱ्यांचा. आणि म्हणून गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींना गुरुजी पदवी काशीतून प्राप्त झाली. तिथून पुढे गुरुजी नाव पडलं रंगनाथ गुरुजी. दृष्टांत संपला. महाराज माझ्या देहूतल्या मालकांनी म्हणावं, जो पंढरीतला मालक काम करू शकत नाही, जो काशीतला मालक करू शकत नाही, जो सत्यलोकाचा मालक करू शकत नाही, तो महाराष्ट्रातला संत वारकरी करू शकतो. या वारकऱ्याचं मी काय वर्णन करू, त्याच्यापेक्षा त्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. म्हणून पहिल्या कायवानो
साजरे दिसतात लेकर. हो. उद्या गिरगावचा बाळू मेल्यावर हेच कीर्तनकार येतं भविष्यातले. जपावार कर्यांना एकाची वाणी घसरली परवाला. ते म्हणला इने करायला काय पैसे द्यायचे, पकवाद्याला काय पैसे द्यायचे, भजन्याला काय पैसे द्यायचे, महाराजाला काय पैसे द्यायचे. हो त्याचे लेकरं बाळ तुझ्या घरी आणून घालायचे. तुला तू हेच सांभाळीन तर तू सांभाळ, तू काही यायचे काय वाण्या जात्याल कोणाच्या कोणीकडं काही मिळच नाही. हे जपा यांना जपा जपा. वा वा. एक लक्षात ठेवा, मी लहानसं घर बांधलं सिमिटाचं बारीकसं. खडी लोखंड सिमीट वाळू हे दरुजे असं विकत घेतलं आणि ते घर बांधायला मिस्त्री होता मुसलमानाचा मिस्त्री. त्याने एके दिवशी मला चांगली पेढे आणली. आमच्या तालुक्याला राहतो मी तर तिथं एक दुकान प्रसिद्ध आहे. जशी तुमच्याकडे पेढे आहेत ना सातारी तशी मला त्यानं पेढ्याचं आणले त्यांना मारुती महाराजांना आणले. बरं छान. मारुती महाराजांनी आणले का? छान पेढे आणले. तर मी मग त्याला म्हणलं पेढे कसं काय आणले? काय नाही म्हणे, माझा मोठा भाऊ आमच्या उर्दूमध्ये प्रचंड अभ्यासू झाला आणि त्याला नांदेडसारख्या मस्जिदीमध्ये नमाज पाडण्यासाठी नमूद ठेवलंय. नमाज पाडण्यासाठी. म्हणलं बरं ठीक आहे, नमाज पाडण्यासाठी नांदेडच्या मस्जिदीत तो गेला. पण तू इतका प्रसन्न होऊन मला पेढे कसं काय दिले? आमच्या घराचा पांग फेटला म्हणे महाराज. रडू लागलं ते. आमच्या घराचा पांग फेटला कारण आमच्या धर्माच्या सगळ्या लोकांनी त्याची नियुक्ती केली, नमाज आणि आजान द्यायला मस्जिदीत हाच राहील. आम्हाला घर सुद्धा दिलं म्हणे नांदेडमध्ये एक. बघा त्या धर्माचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीसाठी सगळ्या मुसलमानांनी मिळून नांदेडसारख्या ठिकाणी त्याला 60-70 लाखाचं घर दिले. उद्या ही धर्माचे प्रचार करणारी लेकरं आहेत, यांच्यासाठी 10-5 पैसे सांडी जा. किती मोठी संत आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे एक महाराज आले आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका महाराजाकडे गेले. 2 सांगतो असे टप्प्याटप्पे मुद्दे 2 की संत किती मोठे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात फक्त त्यांच्या पाया पडणंच बरं वाटतंय. इतके मोठी संत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या महाराजांकडे गेले ते महाराज विमानात बसत होते. बरमुडा घालून नाही, सॉक्स घालून नाही, शुद्ध धोत्र घालून, कपाळ भरून गंध लावून, गळ्यामध्ये तुळशीची कंठी घालून ते विमानात बसत होते. ह्या टपऱ्या नाही, आपण जे बसतोत ना विठ्ठल, ह्या टपऱ्या इमानात नाही. ह्या इमानाचं काय खरंय रे दादा? तिथं ती कमी कपड्यावाली बाई येते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, अपनी अपनी पेटी बांध लो. मी आणलं मेला बाळ्या पडलं विमान. आणि ती थोड्या वेळाने आपकी यात्रा सुखमय हो, थोड्याच वेळात विमान खाली बसायले. ती काय ती भाषा थोडीच कळती मला. मी 7वी शिकेले ना, आपल्याला कुठं येते? मराठी येते कशाला, बाकीचं हिंदी येत नाही, इंग्रजी तर कशाचं खावा कळतच नाही. आणि हिंदी येत नाही मला. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई, मैं खाली राहायला. आणि मला मराठी चांगली येते ना. मराठी अभिजात भाषा आहे भारताची, या देशाची. ती चांगली येते ना. मग बाकी काय करायचं? घरच्याचं इटन शेजाऱ्याचं भांगणीट. मला येत आहे ना. आपल्या बायकोला साडी घ्यावा, ती उघडीन शेजारणीला साडी घेतली, मुल्या कुठला. आपलं सांभाळायचं ना. बँकेत सही करा तर बाई म्हणली अंगठाला सही लावा. पैसे उचलताना सही करता येत नव्हती म्हणून अंगुठा द्यायला विड्रॉलच म्हणतात ना त्याला. पैसे काढायची स्लिप. डॉक्टर साहेब विड्रॉलच नाही. आपल्याला कुठं काय बैल न खट्या नाव तू भाट्या. बँकेत जायचं कुठं काम आहे बापू आपल्याला. त्याच्यामुळे सह्यानं अंगठी करायचं कामच नाही ना.
करतं ते आपलं मुनीम, काय करायचं त्याचं ते अंगठे करीन काय करीन ते करतं ते. तर ती बाईला, मोठ्या घरची बाई, ती शबनं माड केलेली, ती धोपटीवाणी ती कुरकुरू गेली की अंगठा केला. म्हणलं काय चाललं बाई? काही नाही महाराज, सध्या या आठवड्यात फार बिजी आहे. म्हणतो बाप्पा, म्हणजे सही करता येईन, बिजी म्हणजे इंग्रजी शब्द आहे ना. काय टेन्शन दिलंय महाराज नातवांनी सध्या, अत्यंत बेचैन आहे. काय या इंटरनेट जगातली मुलं अशी कसली झाली हो, म्हणजे मला बोलताना 70% इंग्रजी बोलली सही करता येईना. आणि आपल्या देशाची भाषा अभिजात मराठी भाषा आहे. कशी होईन हो? मराठी भाषा जेवणा इतकी वापरायची आणि इंग्रजी भाषा लोणचा इतकी वापरायची घरात, आणि बाहेर तुम्हाला शिक्षणासाठी इंग्रजी भाषा डोंगरा इतकी वापरा. पण आपल्या घरात आपल्या लेकराला मराठी भाषेत बोला, आपला धर्म भाषाही जिवंत ठेवू शकते. कारण ही भाषा कळाली तर गाथा कळन बरं, ही भाषा कळाली तर ज्ञानेश्वरी कळल, ही भाषा कळाली तर संत कळतील. कळणार नाहीत राजे हो. आपल्या भाषेवर प्रेम करा, गरज आहे काळाची. विमानात बसणाऱ्या महाराजांकडे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गेले. टपरे विमानात नाही, ह्या टपऱ्या विमानात फुकट फक्त प्लीज वॉटर, पाणी घेता का, दुसरं काय देत नाहीत. म्हणलं कॉफी 425 रुपयाला. हो, तर मग आता कॉफी 20 वर्ष पेल्यासारखा एकूण मग आपण मग त्याच ताणच गेला. 425 म्हणलं, मी म्हणलं मी 10 वर्षापासून पेली, आता काय प्याचंच काम हो. पहिलं सांगायलो, आताच नाही. आता मग हिचकू नका, आणि तुम्हाला सांगत नाही, मागचं सांगतोय. एका दुकानात स्वेटर घ्यायला गेलो 16च्या वारीत. ते स्वेटर जरा थंडी वाजती म्हणून आपलं स्वेटर घ्यायला गेलो. त्यानं स्वेटरची किंमत सांगितल्या, मी बाहेर आलो. संच म्हणले काय झालं? म्हणलं माही थंडी गेली हो. आकडा ऐकल्यावर थंडी गेली. आपल्याला पुन्हा स्वेटर मरूस तर घालायचं नाही, आपली थंडीच गेली. काय किंमत त्याची. चला, विमानात बसणाऱ्या महाराजांकडे गेले. त्या महाराजांचं नाव होतं मुनिश्री शरभंगू. मला वाटतं पैठणच्या मालकांचा पुरावा आहे ना. तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले सिमुनी, शरभंगू जाता विमानी, शरभंगू जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थोनी पुशिले. म्या म्हणणारी लावर चित्र सशी खाणाराच्या कुळातली मुलगी, तिचं नाव होतं शबरी. शरभंगू जाता विमानी, म्यारे प्रार्थोनी पुशिले. नमस्कार करून शरभंगूला विचारलं, म्हणजे शरभंगू विमानात बसत होते. काय ताकद महाराज. आणि या साधूच्या दर्शनाकरता प्रभू रामचंद्र गेले. रामचंद्र आपल्या दर्शनाला येणार आहेत म्हणून नखापशी असं बोट घातलं, नखापशी बोट घातलं त्या साधूनं. आणि बापू त्वचा अशी उलटी काढली, बंद शरीरावरलं चांबडं काढलं, एका कपड्यात बांधलं आणि नेऊन ठेवलं. आइये महाराज जी आइये. विठाला 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 मुनिश्री शरभंगून उजव्या पायाच्या अंगठ्यापाशी असं नख घातलं आणि सगळी धाराशिवकर आपले धाराशिवकर बंधी अंगावरची त्वचा काढली, बंधी. एक जण डॉक्टर कडे कामाला होतं एक पोरग. ते म्हणलं महाराज गोळ्या संपल्यावर कसं बोलत तो. मी आतापर्यंत बऱ्यापैकी डॉक्टर लोकांच्या घरी कामाला असतो, तर एकाही डॉक्टरनं सगळ्या शरीराचं कातड काढलं नाही. तुम्ही महाराजांना कसं काय काढलं? म्हणलं त्या गोळ्या संपल्यात, तुला कळत नाही.
माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं. दोऱ्यांनाही पोट शिवलं, डायरेक्ट स्टॅपलरच्या पिनाच हाणल्या. बरोबर आहे डॉक्टर साहेब? पिनाच हाणल्या, पिनाच, आणि वरून पट्टी लावली. आता मी बेशुद्ध असल्यामुळं कळालं नाही. तिसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर मी असं पाहिलं, संचल म्हणलं अरे लोखंडाने शिवलंय. लोखंड तुम्हाला माहित नाही म्हणलं. शिक्षक होते एक सोबत, ते शिकलेला. तर मी 7वी पास असल्यामुळं एवढं ज्ञान नाही ना. ते म्हणले आता ही नवीन पद्धत निघली स्टॅपलरची, आता पिनाला स्टॅपलर म्हणते. मला तवा कळालं. मी म्हणलं पिना दिसायला कशा काढतीन रे, कळत पण नाहीत म्हणले. मग 10-15 दिवसाला घरी गेल्यावर पुन्हा एकदा भेटायला आलो. ते स्टॅपलर काढले त्या पिनात, तर 2 पिनात पाणी झालं. तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं महाराज इतकी त्वचा खराब झाली आणि आता इथं शिवता येत नाही, पिना मारता येत नाही, काय करायचंय? पट्टी लावून प्रयत्न करतो पण शक्यता फार कमी आहे. एक पर्याय, मग उजव्या मांडीचं कातडं काढ. माया डॉक्टरच्या नाही, मायाच काढलं उजव्या मांडीचं, आणि इथलं काढून इथं चिटकिलं. झालं 8 दिवसात जखम दुरुस्त. ही बी नीट झाली आणि ही बी नीट झाली. दृष्टांत संपला. आजची वैद्यकीय क्षेत्रातली लोक इतकी विद्वान आहेत. मी अपघातात जालना हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर प्रदीपजी हुशे साहेबांनी खूप चर्या केली या शरीरावर, म्हणून बसून का होत नाही कीर्तन करता येते. मला 20 मिनिटाच्या नंतर पाय हलतो. नाही मला आवडत नाही नियम मोडणं, एवढाच मोडा, बाकी कुठले मोडणार नाहीत. वाऱ्या करतो, पायी चालतोय आळंदी पंढरी, फक्त उभं जास्त वेळ राहता येत नाही. बॉयलजनला क्रॅक आहे. तर या युगातले वैद्यकीय क्षेत्रातली एवढी मोठी विद्वान लोक आहेत डॉक्टर, की या मांडीचं कातडं काढून पोटाला लावून जर पोटाची जखम दुरुस्त आणि मांडीची जखम दुरुस्त, हल्लीच्या काळातला वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर जर इतका विद्वान असेल, तर प्रभू रामचंद्र ज्याच्या पाया पडते तो महाराज किती विद्वान असेल कल्पना करा ना. सगळी त्वचा काढली. जाता जाता मधला भाग सर्वांना ज्ञात आहे. लखनलालजीनं आपल्या मालकाला सांगितलं, प्रभू महाराजांची त्वचा ही खरी नाही, खऱ्या त्वचेतून घाण निघते. बरं करू का महाराज तुमची त्वचा पूर्ण? नको म्हटले. मला पुढचं प्रारब्ध आताच भोगून संपवायचंय. मला इतकंच सांगायचं होतं की मेलेल्या जनावराचं कातडं काढणारी लोक भरपूर आहेत, फक्त त्या पशूंची नावं घ्यायची नको. कीर्तन आहे. मेलेल्या जनावराची किंवा जनावर मारून त्याचं कातडं काढून. आता आपल्या पकवादाला दवाली कशाची? जनावराच्या कातड्याची आहे. दोन्हीकडची पानं जनावराचीच आहेत ना. ढोल काय असेल, मृदंग असेल, जनावराचं पशुचं. पण कधी काढायचंय? मेल्यावर. जिवंतपणी कसं काढता येईल बरं? बरं काढ्यावर काढताल जिवंतपणी, पण मग ती अमानुषता आहे का नाही? महाराज जिवंतपणी अंगावरची सगळीच त्वचा काढून बाजूला ठेवायची आणि देव वापस गेल्यावर पुन्हा ती त्वचा पांघरायची. सामान्य ताकद आहे का? काय वानू आता न पुरे वाणी. या महाराजाच्या पाया पडायला गेले आणि एक महाराज स्वतः मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे आले. आल्याबरोबर स्वागत केलं महाराजांचं, बसायला टाकलं. आइए महाराज जी बोले, बैठिए. बसले महाराज. महाराज काही प्रसाद घेताल? महाराजांनी सांगितलं, माझं पहाटेचं एकदा स्नान झाले आणि एक दुपारचं स्नान आहे. दुपारीचं स्नान करून मी प्रसाद घेत असतो. मी स्नान करून तुमच्याकडे प्रसादाला येतो. तुम्ही कुठल्या वंशातले आहात? पहा महाराज कोणाला विचारायले? पंढरपुरातले मालक. प्रभू रामचंद्रानं सांगितलं आम्ही सूर्यवंशातली माणसं आहेत. मग सूर्यवंशातली तुम्ही राजे आहेत, तर तुमच्याकडे सूर्य कधी आला का? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं आमच्या सिंहासनाला एकीकून चंद्र आणि एकीकून सूर्य. राजाच्या सिंहासनाला एकीकून सूर्य आणि एकीकून चंद्र असतो सिंहासनाला. तर महाराजांनी सांगितलं हे चित्रातला सूर्य नाही, खरा सूर्य आला पाहिजे तर मी दुपारी जेवायला येतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने सांगितलं जी ठीक आहे, सांगतो स्वयंपाक आणि सूर्यालाही बोलवतो.
महाराजाला शब्द दिल्यावर महाराज आंघोळीला शरयूकडे गेले, गंगेकडे गेले. आणि प्रभू रामचंद्राच्या शेंडीतला घाम पायात आला. आता जर सूर्य आपल्याकडं नाही आला तर महाराज काय करीन. बरं सूर्य आणायला हरकत नाही, पण त्याच्या प्रकाशानं अयोध्या जळण ना. इतक्या वर येतं, इतका घाम निघतो, तो खाली आल्या कसं शक्य आहे ते. बरं सूर्य त्याच्याच तुझ्या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ठीक आहे, बैल आपला ऐकतू, पण पलंगाव कसा घ्यायचा. कुत्रा आपला मोबाईल आण म्हणलं तरी आणीत, पण त्याला चपाती आणायला कशी लावायची ते तोंडात आणीन ना. काही मर्यादा आहेत का नाही, मर्यादा आहेत का नाही. विस्तू आपला स्वयंपाक करतो, पण असा वंजळीत घेऊन खिशात टाकायचा असतो का. चट शर्ट जळण ना. सूर्य प्रकाश देतो, पण घरात आणायची वस्तू नाही ती. कशी आणायची ती. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका आश्रमावर गेले. त्या आश्रमावरचे गुरु त्यांचे कुलगुरू होते, त्यांना महर्षी वशिष्ठ म्हणतात. प्रणाम केला. मुद्रा थोडी नाराज दिसली आणि महर्षींनी विचारलं, रामचंद्र जी आपण थोडे नरोष आहात. जी प्रभू. सकाळी 9-9:30 वाजता एक महाराज जे आले आणि ते आपल्याकडे दुपारी जेवायला येणार आहेत, पण त्यांनी सांगितलं माझ्या पंक्तीला सूर्य पाहिजे. काय हरकत नका. आज दुपारी ठीक 12 वाजता अयोध्या नगरीमध्ये सूर्य जेवायला येणार आहे. दौंडीच पिटली. तर अयोध्येतले काही माणसं म्हणले आपण पाण्यात जाऊन बसू, सूर्य गावात आल्यावर आपण जळून जाऊ. महाराज रामचंद्राच्या नगरीत अशी भंगिरी कशी असते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या नगरीतले 4 लोक नालायक सोडले, ते एकही नालायक नव्हता. त्याच्यापैकी आईसाहेबाची निंदा करणारा एक, जिच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला 14 वर्ष 27 दिवस चप्पल घालायला भेटली नाही, ती एक. आणि 2 कोण होते ते दुसऱ्या महाराजाला विचारा. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मी काय गुत्त नाही घेतलं. पुन्हा 2 कोण होते. बापू तुम्ही सांगा, पुढच्या वर्षी तुमचं कीर्तन ठेवू. विठ्ठला विठ्ठला. ते येते पण महापिना पाडतील. सांग आता ते काय होतं ते लोक देतील मला चिठ्ठी. 4 लोक फक्त नालायक, पुन्हा कोणी नव्हतं. अयोध्येतले घोडे सुद्धा वाईट नव्हते. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला सोडायला गेलेले घोडे शरीरून वापस येत असताना रडत होते. हो रडत होते, रडत होते. घोडी सुद्धा रडत होती. इतका प्रचंड त्या मातीतला असा गोड सवलावा होता, इतकं प्रभुत्व. आणि महर्षी वशिष्ठांनी सांगितलं येतील सूर्य आपल्याकडे, काय हरकत नाही. महर्षी वशिष्ठ आश्रमातून उठले आणि गंगेकडे गेले आणि वशिष्ठानं त्या साधूचे पाय धरले. महाराज तुम्हाला जेवण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी बोलवले. सूर्यपंक्तीला असल्याशिवाय तुम्ही येणार नाहीत असं नमूद केले. आता जेवायला ते करते, सूर्य तुम्ही आणा, तुम्ही घेऊन या. आता ते ज्याचं त्याचं ऐकत असतात लोक. वशिष्ठांची ताकद होती ना राजा ऐकायची. कोणाचं बी कसं ऐकते ते महाराज. ते का महाराज अशी येडपड थोडीच होते. 9-10 हजार रुपये दिले म्हणजे तू या बनेलीत होतो अशी थोडीच महाराज होते. कौर क तुला लोणी लावून चोंभाळतो 10,000 असे महाराज होते वय ते. हा महाराज ज्यांच्या पुढे देव वागतोय असे महाराज होते ते. तुम्हाला एक सांगू का, द्या काळ विचित्र आलाय, पण आपण अशा पवित्र राज्यातली माणसं आहेत की ज्या राज्यातल्या राजांनी सुद्धा महाराजाला विचारल्याशिवाय काही केलं नाही. या देशातल्या या महाराष्ट्राचे राजे जाणता राजा, मी कोणाला म्हणत नाही बरं आणि म्हणणार बी नाही. जाणता राजा पदवी फक्त ही देहूतल्या मालकांनी तुकोबारायला दिली, देहूतल्या मालकांनी छत्रपतींना दिली. शब्द उलटा झाला माझ्याच्यानं.
देहूतल्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी दिली. मग हा जाणता राजा या महाराष्ट्रातल्या संतांचं दर्शन घेऊन त्यांना विचारल्याशिवाय रयतेचा कारभार चालवत नव्हता. इतकी दर्जेदार संत या महाराष्ट्रातली होती. आणि आता जर महाराजाला पुढाऱ्याचे पाय चाटायची वेळ येत असेल तर समजायचं अध्यात्मात अराजकता आली, परमार्थात अराजकता आली. आपल्यात दोष आहे समजायचा, आपण चुकीचा परमार्थ करतो असं समजायचं. महाराज प्रजेचं पालन कसं करावं पायकीच्या अभंगात तुकोबारायांनी छत्रपतींना सांगावं. छत्रपती आले की पायकीचा अभंग घ्यायचा. कोणत्या पुढाऱ्याला पायकीचा अभंग पाठ आहे? पायकी कशाला म्हणतात माहिती आहे का? आणि कसं म्हणता येईल कोणाला बी जाणता राजा? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. रे तिला पाहुन आई म्हणाला, रे तिला पाहुन आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडतोय, 8 पत्न्या ओघळता छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला आई ही उपमा दिली. त्याला म्हणतात जाणता राजा. जिकडं जाईन तिकडं लुगडं वाळत. आपल्या गोळ्या संपल्यात का? नाही महाराज, संप्रदायातल्या लोकांनी लाचारी सहन करायची नाही. तुम्हाला एक सांगू का नाही सहन करायची? आपण किती वचवच करा श्रीमंत होत नाहीत का? याच्याशिवाय आम्ही श्रीमंत होत नाहीत. म्हणून हरामखोरायचे बुट उचलायचे नाही. एक वाक्य सांगू का तुम्हाला? त्यांच्याकडे थांबलोत म्हणून मयूरजीचं नाव माहीत आहे. अजून त्यांची सगळी मित्र तुमच्या काय गावाचं नाव? सोनगाव. या गावातल्या 10-5 माणसाईनं जर मला 5 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणालो काय देऊ नका, ते तुमचे कशाला घेऊन. 5 कोटी रुपये मला दिले. आता मी मुक्कामी जाणार आहे ज्ञानोबारायाच्या नगरीत. तर जाता जाता घाट उतरतानाच अटॅक येऊन गिरगावचा बाळू मेला. तर 5 कोटीचं काय करायचं? म्हणून मला पैसे किती द्यायचेत? तुपात चपाती खाची का कोरड्या भुरकी सोबत खाची? हे कसं जगवायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. म्हणून निदान आपल्या लोकांना शरीरला कोणाची बुट चाटायची नाही. बरं आपल्याकडे किती आल्यावर समाधान व्हायचंय? आपण किती आल्यावर, किती गिरगावकराला किती पैसे दिल्यावर गिरगावकर समाधानी होईल? महाराज रावणाची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार. कोणाची माईली त्याच्या विरुद्ध फॉर्म भरायला? देऊन देऊन काय दिलं असतं? रावणाने विचार केला तर राज्यातल्या प्रत्येक बाईला अर्धा किलो सोनं. तिने नवऱ्याचं मुंडकं दाबलं असतं आणि दाब म्हणली असती याचं बटन. अशा 7 कोटी चौकटी त्याच्याकडे होत्या. तर तो अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा. तर 10-5 रुपये गिरगावच्या बाळूकर असल्यावर तो तृप्त असतो काय? पैशान तृप्ती होत असते का महाराज? अद्याप नाही. तृप्ती ही विटेवरच्या मालकाच्या भजनानं, तृप्ती ही ज्ञानोबराय तुकोबारायच्या भजनानं. अरे पैशाचे चोजले ह्या बाकीच्या सुखसोयीदा पूर्ण. एका भंगिऱ्यानं मला घरी नेलं. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होतं, पण त्याला माहीतच नाही किती रगील येतं. जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटन तिथलं मी भूते. त्याला ते धोत्रावर पाहिलं त्यानं गबाळे गुबाळे. धोत्रावाले लोक येड्यात काढतात. कंडक्टर मला म्हणला, ओ मामा तुम्हाला कळतं का 7 रुपये तिकीट आणि 50 रुपये दिलं, डोकं एक तुम्हाला? मला म्हणलो ते धोत्रावरल्यामुळे मी खाली उतरलो. मी म्हणलं साहेब जरा हिशोबात बोल जाय. धोत्रावाल्याला येड्यात काढी जाऊ नको. त्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. जरा डोकं सांगतो ते का ठेव.
कंडक्टर म्हणला तुम्ही कोण आहेत? म्हणलं गिरगावकर. बरोबर. म्हणलं आता नको पाया पडू, घरी जाऊन बापाच्या पड. माया पाया पड्यान तो काय उजळणार आहे? माईच्या आणि बापाच्या पड, त्याच्या पडणं आमच्या पडायला. हे एक लई पार मारतात झालो. ह्या बी लई येडेवानी करतात. महाराजाच्या पाया पडत्याला आणि पप्याच्या बापाच्या पडत नाही. जी महाराजाच्या पाया पडती नवऱ्याच्या पडत नाही, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. कशाला सतीने घ्यायला लागली? महाराजाच्या पाया पडती. नवऱ्याच्या जी बाई दिवसात एकदा पाया पडती का, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. पाया तुम्हाला विनंती करतो, पायाला हात लावून आमच्या पायाच पडायचं नाही, पाया पडायचं ज्ञानोबा आहे तुकोबरायच्या. एक जण म्हणला ज्ञानोबा आहे तुकोबरा आहे कुठं पाहू? राजा गाथा मूर्तिमंत तुकोबरा आहेत, ज्ञानेश्वरी मूर्तिमंत ज्ञानोबा आहेत. आपल्यासाठी गाथा तुकोबरा आहे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानोबा आहेत. महाराज आपल्या माथ्यातला गर्दा काढायची ताकद ज्ञानेश्वरीत आणि गाथ्यात आहे. आणि गर्दा गेला की कल्याण होत असते, ते कल्याण करीत असते. आणि हे संत कल्याण करतील एक, पण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे तुमचं कल्याण कधी करतील सांगू का? तुम्ही ज्या दिवशी तुमच्या मायबापाला मानताल त्या दिवशी. जो हरामखोर आपल्या मायबापाला मानित नाही भडवा, त्या भडव्याला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मानित नाहीत. मायबापाला न मानणारा हरामखोर चंद्रभागेत जरी पुरला तरी त्याला मोक्ष नाही. आणि मायबापाची सेवा करणाऱ्याला देऊतले मालक पाया पडते. हो बापू, नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. मायबापाचं पालन करा, आई वडिलाचं दर्शन घ्या, याच्यापेक्षा मोठा पुरुषार्थ कोणताच नाही. आमच्या पाया पडून काय? मी रोज 2 गावचं खातो, मीच भिकार चोटे. मला लोकाव दगड टाका वाटत नाही. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. मी लय शहाणा आहे तर खाय ना घरच्यात भाकरी. हा, रात्री खाल्ल्या दिंडोरीतल्या, सकाळी नेवाशाची खाल्ली, आता इथली खाची, आणि उद्या तर 4 जिल्हे ओलांडून खाची. आणि मग जो दिवसात 4 जिल्हे ओलांडून भाकरी खाला जातो, ते तुमचं काय कल्याण करणार आहे? तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे करतील. त्यांचं दर्शन घ्या. तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमचं कल्याण करील. माय तुमच्या पतीच्या सेवेची ताकद तुमचं कल्याण करील. इतका मोठा पुरुषार्थ आहे. चला, काय सांगू लागलो बापू? सूर्य जेवायला येणार इथपर्यंत आलतो ना. लांबून एसटी आणतो, बस स्टँडला नेतो. चांगल्या रस्त्याने एसटी नेतो. डिझेल बाहेरचं असतं ना, त्याच्यामुळे मधला मार्ग काढीत नाही. द्यायचं तेल देवीला आणि भूते आला गाईला. आपल्याला कुठं घरचं तेल आहे, येऊ द्या लांबून एसटी. हे तिन्ही महाराज आंघोळी करून गंगेतनं अयोध्येकडे निघाले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दारात आले. 4च लोक वाईट होते अयोध्येत. इथपर्यंत आलतो. बाकी सूर्य यायचा आहे म्हणून अयोध्या सजवली. हो, सजवली अयोध्या. आज प्रकाश देवता दिवाकर अयोध्येत खाली येणार आहे. अयोध्येत झालरी लावल्या, फुलांच्या माळा लावल्या, सजवली अयोध्या, सजवली. आणि दारात महाद्वारात आल्याबरोबर 15-20 मिनिटं वेळ होता जेवायला. आवाज दिला, भास्करा, ए दिवाकरा. वर्ण आवाज आला. जी गुरुवर्य. वाकून सूर्य महाराजाला नमस्कार करीत होता. वाकून वाकून सूर्य, वाकून वाकून नमस्कार. महाराज कधी कधी देवाला भेलं नाही. जयद्रथ ह्या नावाचा 23 लोकांपैकी 24 पैकी एक हरामखोर होता. जयद्रथ ह्या द्वापार युगात. जयद्रथ ह्या माहिती आहे का? ज्यानं भारतातल्या मानवी सिंहाला लाथ आणली होती, अभिमन्यूला. तो हरामखोर जयद्रथ ह्या मारण्यासाठी सूर्याला विनंती केली तर ते म्हणले, प्रभू आता जर दिवस लवकर माळवला तर पुन्हा डबल उजळता येणार नाही ना, मग कसं करायचं? मग एकच काम करा, तुमचं सुदर्शन आडवं लावा. पण नाही मावळता आलं, नाही खाली येता आलं. 7व्या अवतारात मालकाचा जन्म घ्यायचा. हे सूर्यवंशात जन्माला येतो, थांब न पळ बरी. होय स्थिर माध्यानाशी दिन कर पळ भरी होय स्थिर. एक पंचांगाची भाषा आहे. पळ, बव, कर, निमिष,
पंचांगाची भाषा. तेवढ्या वेळापुरता जगाचा प्रकाश देणारा दिवाकर सूर्य झाला. एक शपक सुद्धा पुरावा आहे बरं का, गरज नाही म्हणायची, पण गोड पुरावा आहे. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. इतकं म्हणल्याबद्दल माफ करा बरं, गाथ्यातलं नाही, कारण नंतर लोक आपले वाभाडे काढीत असतील. बापू त्याच्यापेक्षा आपले कान धरावं. हे पुरावा गाथ्यातला नाही, अगोदरचा गाथ्यातला आहे. माध्याना सिद्धी न कर पळभरी होय अस्थिर. हे शुद्ध गाईचं तूप आहे. पुढचं काही वाईट आहे म्हणायचं नाही, पण संप्रदायातली लोक गाथ्याला मानतात. आपणही मोठ्यांच्या मागे चालायचं. विठ्ठलराजे मोठ्यांना का मानायचं? जी माणसं मोठ्यांना मानतात तीच माणसं मोठी होत असतात. आपल्या अगोदर जे पक्वादातले राजे झाले त्यांना तुम्ही मानायचं. तुमच्या गायनातले जे राजे झाले तुम्ही त्यांना मानायचं. आणि वयस्क कीर्तनकारांच्या पायावर आम्ही लोटांगण घालायचं, तर बाळू मोठा होईल. हो, नुसतंच म्हणायचं नाही, मल्ले लोक मानतील. अरे लय चांगल्या चांगल्याची हवा गेली, तू काय खरं हे गोचडा. मोठमोठे पंक्चर झाले, JCBचे टायर. हो, दुकानात नेल्यावर शिद्र गवसन आणि रानात JCB नेल्यावर हवा राहीन, असे चोर पंक्चर. हो, काय महाराज, मोठ्यांच्या आशीर्वादानं तरत असते माणूस. कधी मोठ्यांचा अपमान करायचा नाही. सासू सासऱ्याची संपत्ती हिसकून घ्यायची, गावरान तुपात चपात्या खाती, आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही, तुझ्या अंगावर छत पडन. हो, घरासगट फुकावं लागन तुला, घरासगट. मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही, कारण मोठ्यांचा अपमान केला की सगळं वाजून जाते. सासऱ्याची कंबर धुतली तुमच्यातल्या एका सुनानं. वेळ झाला वाटते हो, वेळ झाला ना. कधी सांगता माणसं तुम्ही? चलू द्या, चलू द्या, चल द्या. कवा जेवायचंय? बर ठीक आहे. तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली. म्हातारा सासरा मुलानं आंघोळीच्या दगडावर नेलं, बाथरूम नव्हती, खांद्याला हात लावला आणि एका हातात पाणी घेतलं. वडिलाच्या शरीराने अपमान केलता, बाथरूम झाली धोतरात. सुनबाई आल्या, मालकाला सांगितलं, मालक शांत बसा, तुम्ही नुसतं पाणी टाका, एका हाताने मामांजील धरा. महाराज 80-85 वर्षाच्या सासऱ्याचं धोत्र सोडलं सुनानं. घाणेरडं धोत्र बाजूला ठेवून दिलं. पाठीमागून आहे बरं, पाठीमागून आहे. आणि त्या वारकऱ्याच्या मुलानं वरून पाणी टाकावा, आणि शुद्ध अंतकरणी सुनबाईनं दोन्ही हातानं सासऱ्याची घाण धुतली, दोन्ही हातानं. दुसरा धोत्राचा तुकडा घेतला, सासऱ्याच्या कमरेला धोत्राचा तुकडा बांधला, मागून प्रणाम केला. मुलानं बापाला उचललं, बाजाव ठेवलं. 80 वर्षाच्या सासऱ्याने बापाने मुलाला विचारलं, बाळा एका हातानं खांद्याला धरलं, एका हातानं पाणी टाकलं, माझी कंबर कोण धुतली? घरी माणूस नव्हतं दुसरं कोणी. मुलानं सांगितलं, बाबा तुमची कंबर माझ्या बायकोनं तुमच्या सुनबाईनं धुतली. रडं नाही म्हातार, हृदय रडलं, हृदय हृदय रडलं, हृदय. मुलाला सांगून सुनबाईला बाजीवर बसलं पाय. त्या काय हिंमत बाजार बसायची सुनाची, बसलं पाय. तर 80 वर्षाच्या सासऱ्याने सुनाचे दोन्ही हात हातात घेतले आणि त्या हाताला कोमल हाताचा स्पर्श दिला. बाई या हाताने तू माझी कंबर धुतलीस, या हाताने तू माझी घाण धुतलीस. जी मामांची, तुला किळस वाटली नाही, लाज वाटली नाही, कंटाळा आला नाही?
तिनं सांगितलं, मामा तुमची कंबर धोत असताना लाज याच्याकरता वाटली नाही, तुम्हाला सासरा समजिलच नाही, तुमची कंबर धोताना स्वतःचा बाप समजिलं, तुम्हाला बाप समजिलं, बाप. माझ्या माईंनो, मी उगं बोलतो याच्याकरता माझा आणि तुमचं वैर आहे म्हणून नाही बोलत. महाराज, ज्या बाईनं सासऱ्याची कंबर धुतली त्या बाईचे लुगडे धुण्यासाठी 27 दिवस जगाचा मालक बाई झाला. हो बाई झाला. चोखवाची वहीन झाला सारंगर, वहिनी उघडादार हाका मारी. म्हणून आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची कदर करा. इतकंच घ्या गिरगावच्या बाळूचं, काही घेऊ नका, काही नका घेऊ, काही नका घेऊ. हा फलित पुरुषार्थ आहे. या भास्करा वरून नमस्कार केलाय. गुरुवर्य, मी खाली येतो पण जगाला प्रकाश कोण देईल? महाराजानं सांगितलं, पंचायती करू नकोस, चल. देवाच्या आईनं स्वयंपाक केलाय, पंढरपुरातल्या मालकाच्या आईनं स्वयंपाक केलाय, कौशल्या मातेने विठुराजे. हे जेवायला अरे तुरच. गुरुवर्य प्रकाश ये खाले. सूर्य खाली आल्याबरोबर दुसरीकडे अंधार पडू लागला. महात्मा आंघोळ करून आलते आणि कमरेला गुंडळायचं धुडकं, त्याला शाटी म्हणतात. एकाची शाटी तर पिन्नली, एक सृष्टीवरी सृष्टी केली. कमरेला गुंडाळायची वल्ली शाटी कोरडी नेसली, वल्ली खांद्यावर टाकलेली होती. ती खांद्यावरलं कमरेला गुंडाळायचं धुडकं आकाशात फेकलं. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. ऐका परिणाम. आता आपल्याकडे अंधार आहे, दुसऱ्या देशात बुवा उजळडे. एकाच वेळेला सूर्यप्रकाश देऊ शकतो का सगळ्या जगाला? नाही, लोड शेडिंग आहे त्याच्याकडे. दुसऱ्या देशात उजळडे, सकाळी आपल्याला उजडन, दुसरीकडे अंधार पडल. ही कमतरता सूर्याकडे. पण एका साधून कमरेला गुंडाळायचा कपडा आकाशात फेकला तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला आणि एकाच वेळेला अख्ख्या त्रिभुवनात उजळलं. ही संतांनी स्पर्श केलेल्या कपड्यात तितकी ताकद आहे. तर संतात किती कायवान आता मस्तक चरणी ठेवी तशी विठोबा रखुमाई. मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडिले आपुले परिशे नेनो शिव कैसे लोखंडाशी. महाराज, हे लोखंड जर परिसाच्या जवळ गेलं ना तर परिस त्याचा मोठेपणा स्वतःचा फेकून देतय आणि लोखंडाचं सोनं करतय. ही संतातली ताकद आहे. आपणा सारिखे परिसापेक्षा मोठे. परिस खापराचं सोनं करू शकत नाही, लोखंडाचं. महाराज, संत नालायकाचं पण सोनं करू शकतात. हा, गुंडांना सुद्धा महाराज केलं. ही संतातली ताकद आहे. गुंडांना गुंडांना कोट्यावधी हा शब्द खोटा आहे. अगणित माणसं मारणाऱ्याला महर्षी केलं. ही नारदांची ताकद आहे. हो, किती मोठी ताकद. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे कष्टविती परोपकारे. ज्ञानोबराय तुकोबरायला काही गरज होती का हो ग्रंथ करायची? आपल्या कल्याणाकरता केले महाराज. आपण कसं जगावं म्हणून गाथा, कसं वागावं म्हणून हरिपाठ, कसं वागावं म्हणून गीता, कशा करता केलं महाराज या लोकांनी आपल्या करता. आणि आपण त्यांना काय दिलं त्या काळात? दगड मारली, झोळीत शेण टाकलं.
तुकोबारायला खंटाच्या काठीनं मारलं तरी पण त्यांनी जुमानलं नाही. का? इथून पुढची पिढी चांगली व्हावा, त्यांचं कल्याण व्हावा, याच्या करता, विश्वाच्या कल्याणाकरता. भूताची दया हे भांडवल संता. भूत या शब्दाचा अर्थ जीव. संत कोणाला म्हणायचं? महाराज त्यांची संपत्ती काय? दया करणं. दया करणं, दया करणं ही त्यांची संपत्ती. बर, दया कोणावर करायची? कोणावर बी दया करणे पुत्रासी तेची दासानी दासी. दया रे करणे पुत्रासी. सर्वभूती दया साधू मनावे ऐसिया. सगळ्यावर दया करतो त्याला साधू म्हणायचं. कालच्या 20 तारखेला जो उत्सव झाला, उत्सव अशा मालकाचा होता. त्या मालकाने गाढवात देव पाहिला. गाढवात देव पाहिला. गाढवात देव पाहिला. काय पुरुषार्थ महाराज, काय दया असेल. महाराज ज्या मालकांचा आज अभंग घेतलाय त्या मालकांचं परीक्षा पाहण्यासाठी विटेवरची मालकीन म्हातारीच्या रूपात आली. एकच लुगडं वळणीवर वाळत होतं कणगीवर, आणि आतमध्ये आईसाहेब आंघोळ करीत होत्या. सकाळच्या 4 वाजता मंडळी कणगीमध्ये नग्न अवस्थेत असताना समोरच्या म्हातारीला लुगडं देऊन टाकावं. महाराज काय पुरुषार्थ असेल दयेचा, काय पुरुषार्थ असेल. लक्ष्मी रडत होती तुकोबारायच्या दारात. लक्ष्मी, काय तुमचा पुरुषार्थ आहे. आईसाहेब आले त्या परीक्षा पाहण्यासाठी. ही दया आहे संतांच्या जीवनात. हे भांडवल आहे त्यांचं. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वतसे. संत कशानं सुखवतात? तुमचं म बरं झालं की संताला आनंद वाटतो, याला संत म्हणायचे. आणि दुसऱ्याचं बरं चालल्यावर ज्याच्या पोटात दुखत त्याला माणसं म्हणायचं. तुका म्हणे सुख पराविया सुखे. आणि जे तोंडातून शब्द पडले का, सहज बोलणे हित उपदेश. महाराज जो जो शब्द पडल, अमृत काय हो, अमृत फक्त जिवंत ठेवील. अमृत फक्त जिवंत ठेवील. पण संतांचे शब्द अंतकरणात ठेवले की महाराज तेही पुढच्याला चिरंजीव करण्याची ताकद आहे. इतकी मोठी शक्ती संतांच्या शब्दात आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. चांगला असेल ते घ्या, वाईट असेल ते माझं मी गिरगावला बांधून नेतो. चांगले शब्द घ्या, पप्प्याच्या बापाच्या पाया पड जा माय. आपल्या आई वडिलाचं दर्शन घेत जा.